मी हनुमंत विश्वनाथ बिशे, मुक्काम राहणार कडा कारखाना, तालुका आष्टी, जिल्हा बीड। आम्ही 4 भाऊ 3 बहिणी, कुटुंब 23 परिवाराचं आमचं कुटुंब। 6 मुलं 6 मुली, 4 भाऊ 4 बहिणी असं आमचं कुटुंब 23 जणांचं। आम्ही सर्वांनी मिळून आईवडिलांची सेवा केली, त्यांची देखभाल केली आणि त्यानंतर आमच्या आईवडिलांचं निधन झालं आणि त्या आईवडिलांचं निधन झाल्यावर आम्हाला खूप दुःख झालं। त्याकरता आम्ही आमच्या मध्ये आईवडील राहावा म्हणून आमच्या आईवडिलांचे आम्ही पुतळ्यांचं अनावरण केलं आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही सगळे लोक आलो आणि आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि ते आमच्यात राहावं याबद्दल आम्ही त्यांची इथं पुतळ्याची समाधी केलेली आहे। आईवडिलांची आठवण राहावं म्हणून दोघांचे पुतळा आठवण राहावं म्हणून एकत्र केलेला उभारला आहे, शेतात उभारला आहे। आम्ही आमच्या शेतामध्ये आईवडिलांचे पुतळे केले आणि त्यांची रोज सकाळी उठून आम्ही सेवा करतो आणि मेन अगरबत्ती लावून दिवाबत्ती करून त्यांचे दर्शन घेतो। तर असंच सर्व लोकांनी आईवडिलांची सेवा करावी, नाही तर आईवडिलांनी खूप मोठे केले, संस्कार दिले आणि मुलं शिक्षण घेऊन बाहेर गेले, आईवडिलांना बघत नाही, सेवा करत नाही, अनाथ आश्रम मध्ये ठेवतात। तर ही आईवडील सगळ्यात मोठे श्रेष्ठ आहे। सर्व धन दौलत पैसा मिळतो पण आईवडील ही संपत्ती कधी मिळत नाही। आईवडिलांची ही संपत्ती गेल्याच्या नंतर आठवतं की आईवडील ही संपत्ती खूप मोठी आहे। जोपर्यंत आईवडील जिवंत असती तर त्यांना कदर माणसाला येत नाही, पण आईवडील गेल्याच्या नंतर माणसाला आई आणि बाबाची कदर कळती। अशी त्यांची सेवा चालू आहे। मला असं वाटतं जिवंतपणी तर आई वडिलांची कोणी सेवा करीत नाही, पण त्यांनी असं शेतामध्ये एक मोठ्या पुतळ्याचं अनावरण आईचंही केलेलं आहे आणि वडिलांचंही केलेलं आहे। याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे का माणसाने आई वडिलांची सेवा करताना कोणत्याही मनात भेदभाव न मानता त्यांची मन भावे सेवा केली पाहिजे, असं सर्वांनी आदर्श घ्यावा की बुवा अशीच आई वडिलांची इतरांनीही सेवा करावा। असं मी या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने सगळ्यांना संदेश देतो की सर्वांनी असंच त्यांचं मार्गदर्शन घेऊन अनेकांना त्याच्यातून काही घेण्याचं एक